जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा। सविस्तर बातमी अशी, जिल्हा परिषद नांदेड आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार वर्ष 2022-2023 व 2024 पुरस्कार वितरण सोहळा। माननीय अशोकराव चव्हाण राज्यसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मिनल करनवाल मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद नांदेड, अनुष्का शर्मा, दिलीप बनसोडे, माधव सलगर, डॉक्टर सविता बिरगे आदी मान्यवर उपस्थित होते। आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासन यांच्या वतीने जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने केलेल्या कामाचा लेखाजोखा अहवाल घेऊन 100 व अधिक शिक्षकांना सन्मानित करण्यात आले आहे। त्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याने हे पुरस्कार गेले 3 वर्षापासून रखडलेले होते, पण या वर्षी हे पुरस्कार देण्यात आले। चला, डॉक्टर प्रज्ञानकुमार भोजनकर सर, कृपया लवकर यायचे, माझ्या उजव्यापासून या, पटापट या। आपल्याला 3 वर्षांचा सत्कार सोहळा पूर्ण करायचा आहे। भोजनकर सर आणि जाधव सर हे तीनही जिल्ह्याचा गौरव प्राप्त असलेले राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत। डॉक्टर प्रज्ञानकुमार भोजनकर सर, माध्यमिक शिक्षक, जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर। श्री मिलिंद पुंडलिकराव जाधव सर, राज्य पुरस्कार प्राप्त 2024 शिक्षक, एक कलात्मक कलागुणांचा आविष्कार सादर करणारे शिक्षक म्हणून जाधव सरांना पाहिलं जातं। मिलिंद जाधव सर यांचा या ठिकाणी सत्कार। जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान होईल। मी सर्वप्रथम अक्षय अशोक डोके, प्राथमिक शाळा नागापूर, तालुका नांदेड, अभिनंदनीय अशा प्रकारचे उपक्रम अक्षय डोके यांनी केलेले आहेत। नागापूर केंद्रवाली गाव तालुका नांदेड या ठिकाणी अक्षय डोके कार्यरत आहेत। गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम त्यांनी आपल्या शाळेमध्ये घेतलेले आहेत। त्यानंतर बालाजी विश्वकर्मा प्राथमिक शाळा शिराडगाव, संघा तालुका आणि रवी शरद माधवराव गावकरे ब्रँच मुखेड, तालुका मुखेड, सर्वांनी आज तयार व्हायचं। माझी विनंती आहे, कृपया आपण आपल्या आसनावर बसून घ्यायचं। अभिनंदन एकमेकांचा आपण कार्यक्रम संपल्यानंतर करू। नागोराव मस्के सर, केंद्रीय प्राथमिक शाळा नेमगाव, तालुका हदगाव, यानंतर नागरिक सीता चंद्रकांत यांनी तयार आहे। किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जंधाराचे शिक्षक, प्राथमिक शाळा सातरी, तालुका माहूर। प्रत्येक तालुक्यातील 1 शिक्षकांची निवड दरवर्षी आपण या पुरस्कारासाठी करत असतो। सन्माननीय अशोकरावजी चव्हाण, माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे, सभागृहात कोणी फोटो न काढता मस्के सर प्लीज। आपलं वातावरण अगदी योग्य आणि सुव्यवस्थित आणि भरपूर वेळ दिलेला आहे। त्या वेळेचा, त्या संधीचा आपण छानसा फायदा घेऊया, त्याचा उपयोग करून घेऊ। आपले स्वतःचे फोटो आपण प्राथमिक विभागाच्या सत्कार कार्यक्रमाच्या नंतर माध्यमिक 2024 गोपीनाथ केरुडे यांनी तयार करायचं आहे। त्यानंतर गळ्यात इंग्रजीचे उत्तम अभ्यास म्हणून त्यांच्यासाठी आहे। यानंतर गोपीनाथ केरुडे सर, तदनंतर केदार गोविंद यशवंतराव वेलकम भुवनराव इंगळे सर, यानंतर अपेक्षा मी या ठिकाणी करतो। यानंतर धनंजय नामभारती जिल्हा परिषद
प्रबोध कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनामध्ये हा समूह पुरस्कार भेटला, याच्याबद्दल काय म्हणताय? आज जो जिल्हा गुरुगुरु पुरस्कारानं मला जिल्हा परिषदेने सन्मानित केलेला आहे त्याबद्दल मी खूप अतिशय आनंदी आहे. आणि आज एक माझ्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडलेली आहे. मला भविष्यामध्ये विद्यार्थ्यासाठी कार्य करण्याची ऊर्जा मिळणार आहे. भविष्यामध्ये अखंड मी सदैव विद्यार्थ्याच्या हितासाठी कार्य करत राहीन, चांगलं प्रभावी अध्यापन करेन, विद्यार्थ्याच्या शैक्षणिक समस्या दूर करण्याचं आणि त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे विशेष लक्ष देईन. त्याबद्दल मी खूप खूप समाधानी आहे. पुरस्कार मला जिल्हा परिषदेने सन्मानित केल्याबद्दल.